तुम्ही तुमच्या आईकडून कौतुकाचे 2 शब्द ऐकून घेतलेत की नाहीत आणि तुमच्या आईला सुद्धा ही खीर बनवून खाऊ घातलीच असेल आणि नक्कीच तुमच्या आईने सुद्धा तुमचं खूप सारं कौतुक केलं असेल. तर आता मी त्याच खिरीचा दुसरा प्रकार दाखवणार आहे. याआधी मी जी इन्स्टंट वाली अळीवाची खीर दाखवली होती ती खूप जणांना जास्त आवडली आणि बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की अळीव नेमकं असतं तरी कसं, आणि बऱ्याच जणांना वाटत होतं ही नाचणी आहे का, जवस आहे का, तर नाही, ते जवसही नव्हतं आणि नाचणीही नव्हती. हळीव जे आहे, हळीव म्हणजेच अळीव किंवा हळीव किंवा हलीम सुद्धा म्हणतात. ते एकदम बारीक साईजला असतं आणि लांबट आकारामध्ये असतं. नाचणी एकदम गोल असते आणि जवस जे आहे ते मोठ्या साईज मध्ये असतं आणि अळीव जे आहे ते इझिली आपल्याला मार्केटमध्ये भेटून जातं. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा हिवाळ्यामध्ये हे नक्की करू शकता. आज मी अखंड हळीवाची खीर बनवणार आहे. म्हणजे मी मिक्सरला बारीक केलेलं नाहीये. त्याच्यासाठी मी हळीव जे आहेत ते कोमट पाण्यामध्ये 1 तास आधी भिजत घातले होते. अळीव जे आहे ते पाण्यामध्ये भिजत घातल्याच्या नंतर त्याची साईज जी आहे ती वाढते. आता कढईमध्ये तूप घातलं आणि त्याच्यामध्ये अळीव घातले. त्याला छान एक 4-5 मिनिट भाजून घ्यायचं, त्याच्यावरती परतून घ्यायचं तुपावरती आणि त्यानंतर त्याच्यामध्ये दूध घालायचं. दूध घालून सुद्धा आपल्याला हे 4-5 मिनिट छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला गुळ घालायचा आहे. छान मिक्स करून घ्यायचं. गॅस लगेचच बंद का करायचा, कारण का दुधामध्ये गुळ घातल्याच्या नंतर दूध फुटू शकतं. त्याच्यामध्ये आता मी काजू, बदाम आणि विलायचीची पूड घातलेली आहे. छान मिक्स करायचं आणि त्यानंतर तर या हिवाळ्यामध्ये खाल्ली जाणारी अळीवाची म्हणजेच हळीवाची किंवा हलीमची खीर तयार आहे. आता जी मी याआधी व्हिडिओ टाकला होता ते मिक्सरला बारीक करून टाकला होता आणि त्याची खीर बनवली होती. खिरीचा कोणताही प्रकार करा, फक्त पोटामध्ये आपल्या हळीव, तूप आणि काजू, बदाम हे पदार्थ जाणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही पद्धतीने ही खीर बनवू शकता. नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा.